SM स्टार मराठी। नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी। तुम्ही आता चर्चा केली नाही, अगदी योग्य रीतीने केली। फक्त कसं त्याचं निलंबन करा आणि मग पुढची चौकशी कारवाई पुढचा भाग तो चालू राहू द्या। म्हणजे आम्ही एवढे दिवस बसलोय ना, काहीतरी याला पाहिजे अर्थ नाही। तुम्ही अगदी व्यवस्थित बोला। मला करून नुसता काय फायदा नाही। पण कसं मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे अनुपस्थित राहिल्या कारणाने आम्ही सर्व समाज बांधव यांनी मिळून प्रशासनाला 15 फेब्रुवारी रोजी त्याच्यावरती कारवाईची मागणी केली होती। परंतु प्रशासनाने चालढकल केल्यामुळे आम्ही बरेचसे त्यांना पत्रेवर केला व दिनांक 9 जुलै रोजी आम्ही आमरण हे आंदोलन बसण्यास पत्र दिलं व 9 जुलै रोजी आम्ही पंचायत समिती मिरजसमोर हे आंदोलनाला बसलो। या आंदोलनाला बसल्यानंतर आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 8व्या दिवशी चौकशी समिती नेमली। चौकशी समिती नेमण्याचं कारण की सर्व पक्ष संघटना व पदाधिकारी तसेच समस्त आंबेडकरी समाज यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना भेटून या सदर विषयासंदर्भात आणि त्याच्याविरोधात ज्या ज्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत पंचायत समिती जिल्हा स्तरावरती त्या अनुषंगाने त्याची चौकशी व्हावी असे निवेदन दिल्यानंतर तृप्ती घोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी समिती नेमली। चौकशी समिती नेमल्यानंतर सदरचं पत्र आम्हाला मिळाल्यानंतर 10 दिवसांमध्ये त्याच्यावरती कारवाई करू असं लेखी पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या सहीनेशी आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही सदरचं आंदोलन स्थगित केलं। त्यानंतर सदरच्या सुरेश जगताप या ग्रामसेवकाची दप्तर चौकशी झाली। दप्तर चौकशी झाल्यानंतर थोड्याच दिवसानंतर सदरचे ग्रामसेवक ते दप्तर गाडीतून घालून घेत जात असताना आम्हाला रंग्यात घावले। त्याचा देखील व्हिडिओ आम्ही उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवला। ते दप्तर कुठे घेऊन चालले होते? ते दप्तर त्यांचं म्हणणं असं आहे की मला त्याची नोटीस मिळालेली आहे, मला त्यांचं म्हणणं मांडायचं आहे, त्यासाठी आम्ही झेरॉक्स मारण्यासाठी घेऊन जात आहे। परंतु मालगावसारख्या एवढ्या मोठ्या गावात झेरॉक्स एकही दुकान नाही असं होणार नाही। मालगावसारख्या गावामध्ये झेरॉक्स मशीन भरपूर आहे। आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला झेरॉक्स मारायचे असेल तर इथंच मारा, त्याचा काही खर्च असेल तर तो आम्ही देऊ, परंतु ते ऐकत नव्हते। याचा अर्थ त्या दप्तरमध्ये काहीतरी फेरबदल करायचा असेल किंवा ते दप्तर पळवून नेण्यासाठी किंवा गायब करण्यात त्यांचा उद्देश असेल या हेतून आम्ही उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्याचा सदरचा व्हिडिओ तसेच उत्तर अधिकारी व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना पाठवला। त्यानंतर सदर चौकशी पूर्ण झालेलाचा अहवाल हा चौकशी समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिल्यानंतर अहवाल दिल्यानंतर त्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांना अनियमिततेबाबत कारणे दाखवा नोटीस काढली। परंतु त्या ग्रामसेवकांनी इतका हलगर्जीपणा केला की त्यांनी कारणे दाखवा नोटीसला उत्तर देखील वेळेत दिलेलं नाही। इतका हलगर्जीपणा असताना दप्तरमध्ये बऱ्याचशा अनियमितता असताना दलित वस्तीमध्ये बऱ्याचशा घाई गडबड गोंधळ केलेला असताना देखील सदर ग्रामसेवकाची अनियमितता असताना देखील त्याच्यावरती निलंबनाची कारवाई होत नाही। म्हणजे याचा अर्थ की जिल्हा प्रशासन सदर ग्रामसेवकाला अभय देण्याचं काम करतं आहे। याच्यापूर्वी जे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या ज्या तृप्ती घोडमिसे मॅडम यांनी देखील एका ग्रामसेवकाला अनियमिततेबाबत निलंबन केलेलं आहे। परंतु याच ग्रामसेवकाला सदरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी घोडमिसे मॅडम या का पाठीशी घालत आहेत? ही चौकशी डिपार्टमेंटल एन्क्वायरी लावायची काही गरज नसताना या ग्रामसेवकाला अभय देण्याचं काम सदरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून होत आहे। माझी अजून त्यांना विनंती आहे की त्यांनी आज त्यांना आम्ही शेवटचा अल्टिमेट दिलेला आहे, त्यांनी आज त्याच्यावरती निलंबनाची कारवाई करावी, नाहीतर उद्या सकाळी 11 वाजता निवेदन दिलेलं आहे सर्व पक्षीय समस्त आंबेडकरी समाज यांच्या वतीनं
भव्य असा मोर्चा मिरज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मिरज पंचायती समितीसमोर येणार आहे व यामध्ये शांतता सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची असेल, पंचायत समिती प्रशासनाची असेल. मी या निवेदनाद्वारे आपणास सर्व आंबेडकरी समाज असेल, सर्व पक्ष संघटना असेल यांना विनंती करतो की ही लढाई आपल्या हक्काची आहे. या लढाईसाठी आपण सर्वजण सकाळी 11 वाजता आंबेडकर पुतळा या ठिकाणी उपस्थित राहावे एवढी विनंती करतो. असल्याशिवाय ह्या गोष्टी घडू शकत नाही. कारण बऱ्याच ग्रामसेवकांच्या निलंबनाची कारवाई झाली असताना ह्याच ग्रामसेवकाला अभय देण्याचं काम जिल्हा प्रशासन का करतंय हे आजपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. म्हणून मला वाटतं की कोणाचा तरी याच्यामध्ये राजकीय दबाव आहे असं मला वाटतं. ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.